तर इकडे मी बनवले आहे सुक्का चिकन अँड चिकन पुलाव। इकडे मी 3 to 4 ऑनियन्स हाफ मून असे कट केले आहे अँड 2 टोमॅटोज। इथे अक्का खडा मसाला घेतला आहे, तोही बारीक वाटून घ्यायचा आहे। तुम्हाला अक्का ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, नो प्रॉब्लेम। मी असा बारीक वाटून घेतलेला आहे। मी इथे कोथिंबीर, मिरची अँड पुदिना थोडं पाणी टाकून चांगलं पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्याच्यानंतरच मी लगेच अद्रक लसूणची पेस्टही तशीच बनवून घेतली आहे। आपल्याला पेस्ट थोडी थिक ठेवायची आहे, म्हणजे थिकनेस असेल तर चांगला फ्लेवर पण येतो। चिकन स्वच्छ असं धुवून एक लिंबू पिळून ठेवायचं आहे। एका पॉटमध्ये तेल टाकून गरम मसाला टाकायचा आहे, लगेच ऑनियन टाकायचा आहे आणि तो छान असं परतून घ्यायचा आहे। तो ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, नाहीतर ते बिर्याणी म्हणजे पुलावमध्ये ते पूर्ण अक्का लागेल। इकडे मी छान असं त्याला परतून घेतलं आहे, मी त्याला गोल्डन ब्राऊन केलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, पेस्टही टाकून ती चांगल्या प्रकारे परतून घ्यायची। मी इथे लगेच दुसरीकडे सुक्कं चिकन बनवायची तयारी करत होते, कारण मला सुक्कं चिकनही बनवून घ्यायचं होतं। करणला मी सांगितलं होतं की तू येताना ते रेडीमेड पराठा घेऊन या, ते फक्त शेकून खायचे आहेत। मी तुम्हाला ते दाखवेल की मी म्हणजे ते कसं आहे म्हणून। तोपर्यंत अद्रक लसूणची पेस्ट आणि ऑनियन चांगलं गोल्डन ब्राऊन होत होतं। इथे मी पटापटा सगळं तयारी करून घेतली आणि मी पाहायला गेले की ते झाले का ब्राऊन, आणि ते छान अशा प्रकारे मस्त झालं होतं। त्याच्यामध्ये मी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना असं जे ग्राइंड करून टाकलं होतं ते टाकलं अँड टमॅटो ते चांगल्या प्रकारे परतून घेतलं। त्याच्यामध्ये चिकन, मीठ, हळद मस्त टाकलं आणि तेही वापस परतून घेतलं। थोडा वेळ थांबले, पाणी वतून घेतलं, लगेच पाण्याला उकळी आली। त्याच्यानंतर मी राईस टाकलं आणि थोडीशी उकळी येऊन दिली। त्याला म्हणजे चांगलं हलवून घेतलं आणि उकळी येण्यासाठी मी मीठ चेक करत होते की मीठ वगैरे बरोबर आहे की नाही, आणि उकळी येईपर्यंत थांबले होते। हे सगळं करता करता मी इतका किचनवर राडा करून ठेवला होता, तुम्ही बघतच असताल। छान जशी उकळी आली, दम देण्यासाठी मी खाली तवा ठेवला। त्याच्यानंतर एकीकडे मी सुक्कं चिकनची तयारी करत होते, ते मस्त तेल टाकून घेतलं आणि मी इथं वाटण तयार केलं। वाटणमध्ये मी कोथिंबीर, टमॅटो, ऑनियन आणि भाजून घेतलेलं काळं खोबरं असं टाकून चांगलं वाटण तयार केलं होतं। तेल असं तापून घेऊन त्याच्यामध्ये वाटण टाकलं, मग अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हळद, धनिया पावडर, मिरची पावडर, गोडा मसाला, जिरा पावडर आणि घरगुती मसाला असं चांगला त्याला फ्राय करून घेतला। तेल सुटेपर्यंत मी त्याला छान असा फ्राय केला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चिकन टाकलं आणि त्याला मस्तपैकी फ्राय केला। 15 मिनिट्स ठेवलं। इकडे माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून मी खलबत्ता ठेवला। मस्त चिकन रेडी झाल्याने मी त्याला गार्निश केलं कोरिएंडरनी। इकडे मी सॅलड म्हणजे कोशिंबीर बनवत होते। त्याच्यामध्ये हे तुम्ही चॉपर पाहू शकता, ते खूप युजफुल आहे। ह्याच्यामध्ये माझे 30 to 20 मिनिट्स वाचतात, कारण की खूप छान बारीक असं प्रकारे चॉप होतं। हे मी मेळ्यामधून घेतलं होतं, मी तिथे गेले होते, पण हे मिशोवर अवेलेबल आहे। तर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते, तुम्ही पाहू शकता। खूप मस्त असं प्रकारे बारीक झालेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये दही टाकून, म्हणजे मिल्की मिस्टची दही यूज करते, तुम्ही कुठलीही दही टाकू शकता। हे झालं कोशिंबीर रेडी। थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार। इकडे माझा सगळा स्वयंपाक झाला होता, तर मी भांडे धुवायची तयारी केली आणि मी इथं भांडे घासता करणला परत एकदा फोन करून सांगितलं की तू येताना ते नक्की घे, कारण तो सारखा विसरत असतो। इथे मी भांडे घासून घेतले, खूप सारे भांडे पडले होते। मी थोडा स्वयंपाक करते पण भांडे खूप काढते। हा आहे रेडीमेड पराठा, ह्याला फक्त ओपन करायचं। मी त्याचं डेट पाहत असते फक्त की ते म्हणजे कधीपर्यंत यूज होऊ शकतं। मग मी त्याला बटरमध्ये मस्त त्याला शेकून घेतलं आणि जेवणाची तयारी केली। हे बघा कसे बसल्यात जेवणासाठी, की काय स्पेशल केले मी आज। जेवण करून झाल्यानंतर आम्ही बघायला लागलो बिग बॉस। तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचा फेवरेट कोण आहे।